विधान परिषद निवडणुकीच्या नंतर आता सगळ्यांनाच वेध लागले ते मंत्रिमंडळ विस्ताराचे। राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल असं खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। पंढरपुरात बोलताना त्यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निर्णय होईल, तुम्हाला लवकरच याबद्दलची बातमी मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। असं काही नाही, लवकरच त्याच्यावर होईल, लवकर होईल, काळजी करू नका, तुम्हाला लवकर बातमी देतो आम्ही। ट्रेनी IAS पूजा खेडकर यांनी अपंगत्वाच्या दिव्यांगत्वाच्या दाखल्यासाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला जातोय। RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा आरोप केलाय। YCM रुग्णालयात दाखल्यासाठी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती सादर केली। त्याआधी तर दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र नसल्याची माहिती दिली होती, तर प्रत्यक्षात नगरच्या रुग्णालयातून मिळालेलं प्रमाणपत्र हे UPSC साठी सादर करण्यात आलं होतं। त्या टेस्ट त्यांनी ज्यावेळेला त्यांची निवड झाली त्यानंतर मेडिकल बोर्डाकडे त्यांची एक्झामिनेशन होणार होती। सुरुवातीला कोविडचं कारण सांगितलं, नंतर आणखी काही सांगितलं, अशी 6 वेळा संधी देण्यात आली। नंतर मग कॅटनं असं म्हटलेलं आहे की जर उमेदवार मेडिकल एक्झामिनेशनसाठी स्वतःला उपलब्ध करून देत नसेल तर तो उमेदवार निवड व्हायला लायक नाही। IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अपंगत्वाचा दाखला मिळवला। मात्र हा दाखला मिळवण्यासाठी रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून जे रेशन कार्ड सादर केलं त्यातील पत्ता खोटा असल्याचं समोर आलं। त्या रेशन कार्डवरच्या पत्त्यावर न्यूज 18 लोकमतनं जाऊन पाहणी केली असता तिथं चक्क कंपनी असल्याचं समोर आलं। याहून धक्कादायक बाब म्हणजे कोट्यवधी रुपये किमतीच्या भूखंडावर असलेली संबंधित कंपनी पूजा खेडकर यांच्या आईच्या नावानं असून या कंपनीचे 2,77,000हून अधिकचा कर देखील थकवला गेला। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयातून देखील अपंगत्वाचा दाखला मिळवला होता आणि हा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी जे पुरावे सादर केले होते त्या पुराव्यामध्ये एक रेशन कार्ड होतं आणि त्या रेशन कार्डवर जो त्यांनी पत्ता दिला होता त्या पत्त्यावर आम्ही आलो असता इथे कंपनी दिसते, इथे कोणीही रहिवासी राहत नाही आणि त्यामुळे पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचा दाखला मिळवण्यासाठी खोटं रेशन कार्ड बनवल्याची शंका देखील आता निर्माण झालेली आहे। या कंपनीची अधिक माहिती घेतली असता ही कंपनी पूजा खेडकर यांच्या आई मदी खेडकर अर्थातच मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे। थर्मो व्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे आणि बंद असलेली ही कंपनी, या कंपनीने मागील अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तब्बल 2,77,000चा कर देखील थकवलेला आहे। ही कंपनी औद्योगिक असल्याकारणाने हा औद्योगिक भूखंड मनोरमा खेडकर यांना कसा मिळाला, कोट्यावधीची ही मालमत्ता याची नोंद त्यांनी आपल्या शासनाकडे दिलेली आहे का, आणि एकूणच या प्रॉपर्टी संदर्भात देखील आता मनोरमा खेडकर आणि पूजा खेडकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते। थोडे सुरत गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। बंद पडलेल्या कंपनीचा पत्ता हा दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिल्याचं समोर आलं। पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकर यांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलं। त्यांनी पिंपरी चिंचवड हद्दीत राहते असं सांगत प्लॉट नंबर 52 देहू आळंदी तळवडे हा पत्ता रुग्णालयात दिला। या ठिकाणाहून हा पत्ता रहिवासी नसून एका कंपनीचा असल्याचं समोर आलं। थर्मो व्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे जी सध्या बंद आहे। मात्र कंपनीचा पत्ता रहिवासी म्हणून देत पूजा खेडकरांनी खोटी माहिती दिल्याचं स्पष्ट होत आहे। दरम्यान खेडकर प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येते। सरकारनं या प्रकरणात लक्ष द्यावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। या प्रकरणातल्या बातम्या लीक होता कामा नयेत असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। हे प्रकरण काय होते, रोज काहीतरी नवीन होतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकारने ह्याची जबाबदारी घ्यावी आणि कुठली बातमी लीक होता कामा नये, एक प्रॉपर पद्धतीने त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। रोज काहीतरी नवीन चॅनलवर दिसतंय,
हे सरकारसाठी फार काही चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. अशा काही गोष्टी या खूप सेन्सिटिव्ह असतात. त्याची अतिशय म्हणजे सरकारनी त्याची शांततेने डीप जाऊन माहिती काढली पाहिजे. पण रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते, एवढ्या बातम्या लीक कशा होत आहेत, मग सरकार काय करते? खेडकर कुटुंबानं बाणेर रस्त्यावरच्या फुटपाथवर केलेलं अतिक्रमण स्वतःहून हटवलंय. पुणे महापालिकेनं हे अतिक्रमण हटवण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपण्याआधीच खेडकरांनी त्यांच्या बंगल्याबाहेरचं अतिक्रमण काढून टाकलंय. सध्या दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्या मागावर पोलिसांची पथकं असल्याचं कळतंय. खेडकर दाम्पत्य पोलिसांना सापडत नाहीये, मात्र बंगल्याबाहेरचं अतिक्रमण त्यांनी काढून टाकलं. पूजा खेडकर प्रकरणी गडबड झाली. छगन भुजबळ यांनी याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं. विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचंही भुजबळ म्हणाले. विद्यार्थ्यांच्या अपेक्षांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पूजा खेडकर प्रकरणी गडबड झाली हे खरं आहे असं स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय. पूजा खेडकर का ये प्रकरण जो है, इसके ऊपर भी जो है एक तो महाराष्ट्र की बदनामी हो रही है कुछ सब जगह. अच्छे विद्यार्थी महाराष्ट्र में है, मगर जो है ये तो हमेशा होता है, जो गलती है उसके ऊपर ज़्यादा उंगली दिखाई जाती है. तो ये भी ना हो, इसके लिए भी जो है कड़ाई के साथ जो है सारी कोशिश होनी चाहिए. छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमधली व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघनखं ही मुंबईत दाखल झाली आहेत. उद्या संध्याकाळी वाघनखं साताऱ्यात आणण्यात येणार आहेत. म्युझियमच्या खासगी सुरक्षेत ही वाघनखं राज्यात विशेष विमानानं आणली जाणार आहेत. 19 जुलैला साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला. शिवकालीन वाघनखं ही आता पुढची 3 वर्ष भारतात असतील आणि महाराष्ट्रातील 4 संग्रहालयात ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार. आता वाघनख परवा येतील, हे उद्या येतील. तिथं आपण शस्त्रांचं प्रदर्शन घेतलं आहे आणि शिवकालीन शस्त्र आहे मोठ्या प्रमाणावर. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली काही आहे किंवा तेव्हा मराठा सरदारांनी वापरलेली आहे, अशी शेकडो शस्त्र तिथं ठेवण्यात येणार आहे आणि त्याचा मुख्य भाग हे वाघनख असणार आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलैपासून सुरू होणार आहे. भूमिगत मेट्रोचा 33.5 किलोमीटरचा भाग आरे कॉलनीपासून सुरू होतो. या मार्गावर तब्बल 27 स्थानक असणार आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे. मुंबईच्या या पहिल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पात 33.5 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग असेल. हा मार्ग आरे कॉलनी इथून सुरू होईल. एकूण 27 स्थानकं आहेत, त्यापैकी 26 स्थानकं भूमिगत असणार आहेत. या मेट्रो मार्गाचं काम 2017 मध्ये सुरू झालं होतं, मात्र कोरोनामुळे हे काम बरेच दिवस रखडलं. खोदकामातून एकूण 56 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला. या मार्गावरील पहिला टप्पा आरे कॉलनी ते BKC आहे. पहिला टप्पा 24 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.